नमस्कार मित्रांनो, मी कामिल पारखे. आपण उभे आहोत सेंट मार्गारेट प्राथमिक शाळा पुणे एक. जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटी या संस्थेची ही शाळा आहे. स्थापना 6 जानेवारी 1827. बहुतेक ही प्राथमिक शाळा महाराष्ट्रात किंवा भारतातली सर्वात जुनी शाळा असू शकेल, जी अजूनही चालू आहे. आणि आज आपण इथे जमलो आहोत एका कार्यक्रमासाठी. 11 एप्रिल ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. त्यानिमित्त इथे एक कार्यक्रम झाला. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यातल्या स्कॉटिश मिशनच्या ज्या शाळेत शिकले, ती शाळा ही असू शकते. महात्मा फुले यांच्या चरित्रात असा उल्लेख होतो की 1841 ते 1847 साली ते पुण्यातल्या स्कॉटिश मिशनच्या शाळेत शिकले. स्कॉटिश मिशन हे सध्या पुण्यामध्ये 4 शाळा चालवत आहेत. सेंट मार्गारेट प्राथमिक शाळा, पुणे कॅम्पातली सेंट जॉन सेकंडरी स्कूल, पुणे कॅम्पात लाल देऊळ पेट्रोल पंप समोर असलेली सेंट अँड्रू स्कूल आणि क्वार्टर गेट YMCA आणि सिटी चर्चच्या शेजारी असलेले इथेल गार्डन प्राथमिक शाळा आणि ज्युनियर कॉलेज. स्कॉटिश मिशन तर्फे या 4 शाळा पुण्यात चालू आहेत. आणि याच शाळेत ज्योतिबा फुले शिकले असणार. याच शाळेत सावित्रीबाई फुले यांनी सावित्रीबाई फुले यांनी जेम्स मिचेल यांच्या पत्नी मिसेस जेम्स मिचेल यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिशेल यांच्या शाळेत अध्यापनाचे शिक्षण घेतले. सावित्रीबाई फुले ह्या भारतातल्या पहिल्या प्रशिक्षित क्वालिफाईड शिक्षिका. आणि त्यांनी शिक्षण घेतलं असणार त्या याच शाळेत. कारण स्कॉटिश मिशनरी भारतात आले ते 1823 साली. त्यानंतर डोनाल्ड मिचेल यांनी कोकणात अनेक शाळा सुरू केल्या. असं म्हटलं जातं की 1827च्या दरम्यान स्कॉटिश मिशनच्या पुण्यात आणि कोकणात परिसरात दापोली, हर्णे, बाणकोट या परिसरात 80 शाळा होत्या. त्यापैकी काही शाळा पुण्यात होत्या. आणि त्यापैकी ह्या शाळेला नंतर सेंट मार्गारेट प्रायमरी स्कूल हे नाव देण्यात आलं आहे. आणि इथे जेम्स मिचेल पुण्यामध्ये आले ते 1831 नंतर. त्यानंतर त्यांनी इथे शाळा सुरू केल्या. मिसेस मार्गारेट मिचेल आणि जेम्स मिचेल यांचा विवाह 1842 साली झाला. त्यानंतर त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या. या शाळेत ज्योतिबा फुले शिकले. नंतर 1850च्या नंतर ज्योतिबा फुले यांनी जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांच्या शाळेत शिक्षकाचे काम केले, असं त्यांनी स्वतः म्हटलं आहे. सर विल्यम हंटर एज्युकेशन कमिशनला दिलेल्या अहवालात त्यांनी ज्योतिबांनी म्हटले आहे की मी मिशन स्कूलमध्ये काही वर्ष शिक्षकाचे काम केले आहे. तर त्यापैकी ही एक शाळा असू शकेल. जेम्स मिचेल हे पुण्यामध्ये 1830 पासून त्यांच्या निधनापर्यंत म्हणजे 1866 पर्यंत होते. त्या काळात त्यांनी अनेक शाळा स्थापन केल्या. त्यापैकी फक्त 4 शाळा सध्या अस्तित्वात आहेत. आणि यापैकी मार्गारेट स्कूल आहे ती 1ली ते 4थी पर्यंत, सेंट जॉन स्कूल सेकंडरी स्कूल आहे 5वी ते 10वी पर्यंत, आणि सेंट अँड्रू स्कूल मुलींची शाळा आहे ती 5वी ते 10वी पर्यंत. त्यानंतर मुले कॉलेज शिक्षणासाठी येथील गार्डनला जाऊ शकतात. तर आपण आता ह्या शाळेचे परिसर पाहणार आहोत. सेंट मार्गारेट प्राथमिक शाळाच्या आवारात आपण सध्या आहोत. स्थापना 6 जानेवारी 1827. आणि आपण आता मॅडमशी बोलणार आहोत. मॅडम विधाते, मॅडम एलिझाबेथ विधाते ह्या सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेच्या खूप वर्षापासून शिक्षिका आहेत. ते आपल्याशी 2 मिनिटं बोलतील.
मी एलिझाबेथ विधाते. मी 36 वर्ष झाले ह्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करते आणि शाळेमध्ये पूर्वी 1ली ते 7वीचे वर्ग होते, पण आता 1ली ते 4थीच आहे. आता सुद्धा शाळेमध्ये विद्यार्थी संख्या 70 आहे आणि माजी विद्यार्थी शाळेचे, त्याचप्रमाणे सर्व शिक्षक आणि आपल्या समाजातले जे सर्वजण आहेत की जे इच्छुक आहेत मुलांना मदत करण्यासाठी त्यांचा सहभाग घेतो. वेगवेगळ्या NGOंची मदत घेतो आणि आम्ही आमच्या शाळात अधिक अजून त्याच्यामध्ये कशी सुधारणा करायची त्यासाठी प्रयत्नशील आहोत. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. दुमजली इमारत नाही तर एक फक्त बैठक घर आहे. इथे 1ली ते 4थी पर्यंत शाळा आहे, बालवाडी सुद्धा आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या फक्त 70 आहे. आधी इथे 7वी पर्यंत शिक्षण होतं, नंतर 5वी 6वी आणि 7वी इयत्ता बंद करण्यात आल्या आहेत. हा इथल्या शाळेचा हा एक वर्ग आहे. इथेच आता आज 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती साजरी झाली. त्यावेळेस अनेक क्षेत्रातले लोक इथं आले होते. कार्यक्रम हा सेंट मार्गरेट प्राथमिक शाळा, सेंट जॉन सेकंडरी स्कूल, सेंट अँड्रूज स्कूल आणि एथल गार्डन यांच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आला होता. वर्षानंतर 2027 साली सेंट मार्गारेट प्राथमिक शाळा आपल्या अस्तित्वाचे 200 वर्ष पूर्ण करणार आहेत. त्यानिमित्त माजी विद्यार्थ्यांनी या शाळेसाठी भरघोस वर्गणी योगदान करून या शाळेची स्थिती